हे काय मांडलेलं आहे बरोबर. तर हा जो प्रकार आहे हा नवरात्रीमध्ये केला जाणारा हादगा किंवा बोंडला असं त्याला म्हटलं जातं. आणि आपल्या बघा आपली भारतीय संस्कृती अशी आहे की खूप सारे सण आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि प्रत्येक संस्कृती जी आहे ते संस्कृतीची मुळं जी आहेत ती खोलवर रुजलेली आहे आणि कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनाशी किंवा आपल्या नेहमीचे दैनंदिन जीवन असतं त्याच्याशी कनेक्टेड आपले सगळे सण असतात. मग अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आपल्याकडे नवरात्र सुरू होते आणि आदिशक्तीचा जो जागर आहे तो जागर चालू होतो. 9 दिवस 9 देवींचे जी वेगवेगळी रूपं आहेत त्यांची पूजा करून हा सण साजरा केला जातो. आणि सूर्याचा जे हस्त नक्षत्र आहे त्या हस्त नक्षत्रामधला जो प्रवेश आहे त्याला भोंडला म्हणजेच हादगा असंही त्याला म्हटलं जातं. आणि याची जी सुरुवात आहे ती हस्त नक्षत्रापासून सुरू होते. आता पूर्वीच्या काळी ज्या मुली होत्या तर त्या मुली पाटावरती समृद्धीचं प्रतीक म्हणजे हत्तीला समृद्धीचं प्रतीक मानून त्याची प्रतिमा किंवा त्याचं चित्र ठेवायचे, त्याची पूजा करायचं आणि समृद्धीच्या भावनेने त्या हत्तीचं प्रतीक जे आहे त्याची पूजा केली जायची आणि पाटाभोवती फेर करून गाणी म्हटली जायची. आणि मग मनोभावे ज्याला जो नैवेद्य वाटेल तो नैवेद्य त्या हत्तीच्या समोर ठेवून तो नैवेद्य जो आहे तो नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली जाते. आता ही जी प्रथा आहे फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही आहे तर गुजरातमध्ये पण केलं जातं. त्याचबरोबर कलकत्ता इथेही ही प्रथा प्रसिद्ध आहे. फक्त प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. कोण देवीची पूजा करतं, कोण हत्तीची पूजा करतं, कोण सरस्वतीची पूजा करतं. हा जो भोंडला खेळण्याची जी पद्धत आहे ही आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये जास्त करून प्रसिद्ध आहे. आणि ही जी भोंडल्याची आरती आहे देवीची आरती करून या भोंडल्याची सुरुवात केली जाते आणि मग फेर धरून भोंडल्याची वेगवेगळी गाणी म्हणून हा भोंडला सादर केला जातो. अशी ही भोंडल्याची प्रथा आहे ती आज आपल्याला नव्याने दाखवण्यासाठी आपण हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे.